गोपांगनानां च गोकुलचौर अनेकजन्मार्जित पापचौरं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। कुठे थांबलो साधारण 510। जैसे पानी पिए घडी वटे, घावो घाली जे जेंगटे, तेवी इंद्रिय खाती आदटे, नरक आत्मा भोगी। यांनी सांगितलं जे घटिका यंत्र आहे ते खाली पाणी भरण्यासाठी जात, त्याला खाली तळाशी एक छिद्र असतं आणि त्या छिद्रातनं ती, ज्याला आपण काय म्हणतो, मोठीसारखा प्रकार आहे आणि ती भरली का नाही हे पाहण्याकरता ते वाजून पाहावं लागतं। बघा, खऱ्या अर्थानं त्या वाजण्याच्या आवाजानं कळत असतं की हे मडकं भरलं का नाही खाली जाऊन म्हणून, परंतु हे भरलेलं वाजून पाहण्याकरता एक वेगळं जेंगट असतं, एक वस्तू वेगळीच असते, तिला वाजून पाहतात टकटक वाजतं का म्हणून। तसंच सांगता येते, पाणी पिण्याचं काम ते घटिका यंत्र करतं, ते पाणी पितं। मार खायचं काम त्यांनी पाणी पिलं का नाही म्हणून मार खाण्याचं काम मात्र ते वेगळं जेंगट करतं। बघा, अगदी तसंच आहे की उपभोग घेणारं शरीर आहे आणि भोग भोगणारा आत्मा आहे। इतकं मस्त उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की महापापेसी हात खोडा, घालिजे जयाच्या चाडा, तो दाराद वर्गू वैराडा, येणे आत्मे नसी। हा जीव स्त्री पुत्राधिकारणाकरता महापापांचा अवलंब करतो, अर्थार्जनासाठी, पैसा कमवण्यासाठी तो नानाविध पाप करतो, परंतु खऱ्या अर्थानं हे सगळे त्याचे वैरी असतात। बघा, हे सर्व त्याचे वैरी असतात। ये वडी कुळाचाराची आटी, काढिजे जयासाठी, ते शरीर नव्हे शेवटी आपुले पै। एवढा शरीरासाठी कुळाचाराचा आटापिटा करतो, अगदी ज्यासाठी आपण इतके सर्व कष्ट करतो, तरी हे शरीर आपल्याला टाकून जातं, आपल्याला शरीर सोडून जावं लागतं। खऱ्या अर्थानं या ओळीचा वेगळा अर्थ केला पाहिजे की जीवात्मा शरीराला सोडत नाही, शरीर जीवात्म्याला सोडतं। गंमत, जर शरीराने जीवात्म्यानं शरीराला सोडलं असतं, आपोआप सोडून दिलं असतं, तर अंतिकेची दुःख झाली नसती। त्याला अंतिकेची दुःख होतात या कारणानं की तो आत्मा त्या शरीराला सोडत नाही आणि म्हणून त्याला महत् प्रयासानं ओढावं लागतं, आणि जे ओढताना यातना होतात त्याला अंतिक म्हणतात। म्हणजे त्या शरीराला अजिबात घेणं नाही, ते शरीर प्रयत्न करत नाही त्या जीवात्म्याला चिटकून राहण्याचं, हा जीवात्मा त्याला चिटकून राहत असतो। बघा, त्या शरीराला ईश्वरो हाच एक सोयरा, म्हणून या चराचरा, ईश्वरो एकू सोयरा। या चराचरामध्ये खऱ्या अर्थानं ईश्वरच एक सोयरा आहे, असं या पुढचं प्रकरण जे सांगितलं जाणार आहे ते आपल्याला असं भावणार आहे, जो राखे घोरतरा नरकापासून या। जो ईश्वरच एक आहे तोच खरा जीवाचा सोयरा आहे आणि तो नरकापासून अगदी आपल्याला वाचवू शकतो। आता हे सांगतात, मनुष्यानं अगदी मनुष्य देह दुर्लभ आहे आणि म्हणून आपलं सर्वस्व त्याग करून त्या परमेश्वराला जन्मजीवित अर्पण करायला पाहिजे। तरी आता राया
या जीविताचे याला ह्या हे मनुष्य देवाया तुझा ओ नेरी. हे यदुराजा, या शरीराधारे तुला जगणं प्राप्त झालेलं आहे. हा एक मोठा लाभ तुला प्राप्त झाला. हे शरीर तू वाया जाऊ देऊ नकोस, कारण हे किती महत्वाचं आहे. मनुष्य देह लक्षात घ्या. मनुष्य देहात जन्माला आल्याशिवाय जीवात्म्याला मोक्ष मिळू शकत नाही. मनुष्य देहातच त्याला ज्ञान मिळतं. मनुष्य देहातच परमेश्वर त्याला प्रेमाधिकार निर्माण करतात. मनुष्य देहातच तो आचार विचार करून आपला आत्मोद्धार करू शकतो. मनुष्य देहा व्यतिरिक्त मात्र त्याला ज्ञानाधिकार नाही. आणि त्याचा ज्ञानाधिकारच नाही तर उद्धार होणं विषयच नाही काही. आणि म्हणून प्राप्त झालेलं मनुष्य देह याचा तू लाभ उठव, त्याला तू वाया जाऊ देऊ नको. देसो देसी हरिणाचे दडे परी कस्तुरी मृगन जोडे वनो वनी चापियाची झाडे परी नाही पर्यातकू. त्यांनी सांगितलं देशात अगदी वनावनामध्ये पुष्कळ हरण आहे. हरणाची कळपच्या कळप आहे, परंतु प्रत्येक हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहेच असं नाही. ज्या हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे तिला कस्तुरी मृग म्हणतात बघा, लक्षात घ्या. आणि म्हणून ही कस्तुरी मृग क्वचित अशी सापडत असते. तसंच रानावनात चाफ्यांची झाडं भरपूर दिसतात, पण पर्यातक नावाचा जो प्रकार आहे तो मात्र पुढे सापडत नाही. घरोघरी ठिकाणची लेणी परी नाही चिंतामणी हटोहाटी विकती काचमणी परी नाही पाची गरुडोद्वार. घराघरामध्ये रत्नांचे अलंकार आढळून येतात अगदी, मात्र त्या अलंकारामध्ये कुणाच्या घरामध्ये चिंतामणी नाही. लक्षात घ्या, रत्न नाही. बाजारात काचमणी भरपूर आहे, परंतु पाचू रत्न नावाचं जे रत्न आहे, या पाचू रत्नामधलाही उत्कृष्ट रत्नाचा प्रकार तो आहे गरुडोद्गार नावाचं जे पाचू मधला जो प्रकार आहे रत्नाचा, तो मात्र मिळत नाही. तो मिळण्याची जागाही त्यांनी सांगितली की ते रत्न कुठून मिळतं, गरुडाच्या वमनात. गरुड जेव्हा उलटी करतो तेव्हा त्या उलटीतनं हे रत्न प्राप्त होत. झाडो झाडी फुले आसोसे परी नाही मुक्ता फळाचे घोसे गावो गावी उदके बहुवसे परी नाही ओघू गगन गंगेचा. झाडाझाडांना फुलाची खोस लागली पण मुक्ता फळाची नाही, मुक्ता फळ नाही. गावागावे उदके बहु असे, अगदी गावागावात नद्या वाहतात, पाण्याचे झरे आहेत, पाण्याच्या विहिरी आहेत, परंतु नाही ओघू गगनगंगेचा. परंतु गंगा जलाचा ओघ, गंगाजल मात्र, त्या मंदाकिनीचं पाणी मात्र कुठे मिळत नाही. तैसे संसार रंगी करो निरिगवनी हात्मा घे नाना शरीराची अवगणी परी नलाय सुपानी मनुष्य देह. तसा हा आत्मा या संसार रूपी रंगमंचावर नाना प्रकारची शरीर धारून ढोंग करतो, नाटक करतो, अभिनय करत असतो. परंतु त्यातल्या त्यात चांगलं मनुष्य देह क्वचित मिळतं. चांगला हा शब्द जाणीवपूर्वक तिथं वापरला पाहिजे की युक्त मनुष्य देह. लक्षात घ्या, म्हणजे चांगलं मनुष्य देह. कुठल्याही मनुष्य देहामध्ये त्याला ज्ञान होईलच असं नाही, मनुष्य देह युक्त असलं पाहिजे. युक्त मनुष्य देहाला ज्ञाना प्रेमाचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या शरीराचा आपण वापर करत असताना सुद्धा त्याची काळजी घ्या की ते आज युक्त आहे,
परंतु ते काही क्षणाने अयुक्त होऊ शकतो. तुम्ही अगदी भरधाव वेगानं मोटरसायकल चालवली, अपघात झाला आणि तुमचा पाय तुटला, तत्क्षणी तुम्ही अयुक्त झालात, बस संपलं. उद्धरणाची तुमच्याकरताची आलेली जी वेळ आहे ती गेली, तुम्ही तुमच्या हातून गमावली. तत्क्षणी तुमचा एक डोळा फुटला, तुम्ही अयुक्त झाला. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं आपण ती सर्व काळजी करायची की हे युक्त जसं आहे तसं. युक्त अजून असं म्हणाल की 81 कोटी 1.25 देवतेंच्या पिंडस्थेंनी युक्त, त्या पूर्ण असल्या पाहिजे. त्यांनी युक्त असं मनुष्य देह जर असेल तर मग मात्र त्याचा उद्धार होतो. आणि म्हणून इथं चांगला शब्द हा जाणीवपूर्वक म्हणावा लागतो की या रंगमंच, संसाराच्या या भूतलावर असलेला हा देवानं मांडलेला जो रंगमंच आहे, इथे हा जीवात्मा वेगवेगळी शरीर घेऊन, कधी कुत्र्याचं, कधी मांजराचं, कधी बैलाचं, इथं जन्माला येतो आणि मग ते अभिनय करतो. त्यातल्या त्यात चांगला मनुष्य देह घेऊन जेव्हा तो इथे येतो, अर्थात त्यांनी पुढे सांगितलं की तो सहजासहजी मिळतच नाही, अजिबात नाही. चांगला युक्त मनुष्य देह मिळणं, आपण मंडळी लक्षात घ्या, आपण सर्व भाग्यवान आहोत. आपल्याला चांगला मनुष्य देह मिळाला. आपले कान शाबूत आहे, आपल्याला ऐकू येतं. आपले दोन्ही डोळे शाबूत आहे, आपल्याला दिसतं, आपण चालतो. आपली ग्राहकता आहे, ही ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. ही ग्राहकता म्हणजे चातुष्य आपल्यामध्ये जे आहे तेही चांगलं आहे. आणि इतकं सहजासहजी मिळत नाही. आपण त्याला सहज अगदी ग्रँटेड घेतो, काही नाही म्हणून, परंतु हे मिळत नाही आणि म्हणून त्याचा फायदा घेतला पाहिजे. विपाये कर्मभूमीची पेठे, नरदेह लाधले अवचटे, मुक्ती रत्न घेई गोमटे, जव मृत्यू पावेना. या कर्मभूमीच्या या बाजारामध्ये परत तो शब्द महत्वाचा आला की तुम्ही युक्त मनुष्य देहासहित कर्मभूमीत जन्माला आला. हे कर्मभूमीत जन्माला येणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही युक्त मनुष्य देह आहे, पण तुम्ही भोगभूमीत जन्माला जर आलात तर तिथे काय फायदा? तो जन्मी आला आणि बस मेला, असला भोगभूमीतला प्रकार आहे. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात की या कर्मभूमीच्या बाजारामध्ये तुम्हाला मनुष्य देह युक्त मिळाला. म्हणून जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं हा मोक्षानंदाचा जो द्रव्य अलंकार आहे तो प्राप्त करून घेण्याकरता तुम्ही प्रयत्न केली पाहिजे, तो प्राप्त करून घेतला पाहिजे. हा काळू उघडा जगी वैराडा, येनेसी कांड कुडा कवनीने घ्यावा. हा मृत्यू अतिशय निर्भीड आणि अतिशय बेडर आहे. कोणाचीही भीड हा बाळगत नाही. मृत्यू कोणालाही प्रेम करत नाही, कुणावरही त्याची खूप श्रद्धा नाही, तो कुणालाही भीत नाही. सर्व जगाचा तो वैरी आहे. अमुकाचा जेकाचा वैरी आहे असं नाही. मृत्यू हा सर्वांचा वैरी आहे. कुणालाच तो सोडत नाही. श्रीमंताला, गरीबाला, मराठ्याला, माळ्याला, मुस्लिमाला, गुजरातचा, बिहारचा, कुणालाच तो सोडत नाही, कुणालाच नाही. त्याच्याशी कोणी युद्धही करू शकत नाही हो. त्याचा ठरवू, त्याच्याशी मारामाऱ्या करून पळवून लावू भुसावळमधून, तो येणारच नाही. म्हणजे भुसावळकरांनी एकी केली की आपण सर्व मिळून काट्या घेऊन उभं राहून याला झोडून मारून काढून देऊ, असंही नाही ना. आणि म्हणून त्याला दगड, गोटे, बाण, शस्त्र, काठी याचाही प्रतिकार करता येऊ शकत नाही. लपोनी चोरखाची आवोहळी, वळीत पळिताचे ताडवन घाली, तव देखे इंद्रियाची हावळी, परिहतरी अरुण धरी. हा मानेवरच बसलेला असतो सरळ आपल्या. मृत्यू कुठे आहे आपल्या? म्हणजे इकडे तिकडे शोधू नका, मृत्यू आपल्या मानेवर बसलेला आहे. बस तो वाट पाहतो आहे. बरं, तो तुम्हाला सहजही मारत नाही.
तो बघा त्याची मारण्याची गंमत कशी आहे की एक तर मरण्यासाठी तुम्ही स्वतःची तयारी करताय, आपणच मरण्याची सर्व तयारी, कारण तुम्ही इंद्रियोपभोग जेवढी घ्याल तेवढं तुमची गलितगात्र शिथिल होतील, तुम्ही मरणाच्या दिशेनं प्रवास कराल आणि वळीत पळीत अन्न हे तो करत असतो, मग वर्ण त्याचं काम चाललेलंच असतं. आणि मग हा दबा धरून बसलेला हा मृत्यू स्वतःहून काहीच करत नाही. ओवीचा थोडासा अर्थ त्याच्या बदलला पाहिजे तिथे. हा चोरून आधी तिथं बसलेला असतो, वळीत पळीत शरीराचं वाळणं सुकणं वगैरे हे जे आहे हे सर्व कालसापेक्ष घडत असतं. इंद्रिय उपभोगामुळे त्याची अजून हेटाळणी होते आणि मग त्याला मारण्याकरता या काळाला शस्त्र वगैरे काही घ्यावं लागत नाही, अजिबात नाही. हनोनी तारुण्याची केळी सौंदर्याचे कोठार झाली, अवचिते घालने खाली अपमृत्यूचे. आणि हा मनुष्य देहधारी क्रीडा करतो आणि त्यामुळं स्वतःच्या सौंदर्याचं जे कोठार आहे, शरीराचं खऱ्या अर्थानं विनाश कोण करतोय? काहीच नाही, तो मृत्यू बसून गंमत पाहतोय. पण आपण शरीराचा नाश कोण? यथेच्छ खाऊन घेणं म्हणजे शरीराचा नाश करणं, बरोबर आहे ना? साधनेमध्ये मन न लागणं, प्रपंचासाठी अहोरात्र म्हणजे बघा, अगदी फर्स्ट शिफ्टला जायचं म्हणजे 3 वाजता उठावं लागतं, मग तिथून आंघोळ करावी लागते आणि आंघोळ झाल्यानंतर मग त्याची धावपळ चालू होते. संध्याकाळी आलं का पत्नी पिशवी काढून ठेवत असते बाय, भाजीपाला घेऊन या म्हणून. तो भाजीपाला घेऊन आला का पोरग नेऊन त्याच्या मांडीवर ठेवते, याला खेळवा मी स्वयंपाक करते म्हणून. यामध्ये होणार असंच आहे ना संसाराचं गणित. तर मग यामध्ये त्याचं सर्व जी शरीराची जी झीज होत राहते म्हातारपणाच्या दिशेनं, त्याचा प्रवास जो सुरुवात होतो, बहुतांशी पुरुष लवकर म्हातारे होतात आणि त्यांच्या पत्न्या त्या तरीही चांगल्या दिसतात, दडदाकट दिसतात बघा. त्याचं कारण नेमकं हे आहे की तो स्वतःहूनच त्या सर्व शरीराची ती ही सर्व करतो, जाळून काढतो त्याला. तो मृत्यूला शस्त्र घेऊन तुमच्यावर धावून येण्याची गरजच पडत नाही. कधीतरी असं होतं की तो अचानक अपमृत्याची धाड घालतो, अचानक घालतो तो मृत्यू कधीतरी. घेऊनी बळाची परतनी प्राणा करी खोचनी, आयुष्याची तोडी तवनी हळूहळू. त्यांनी सांगितलं का अपमृत्यूला जोडलेला नाही, अपमृत्यू आपला होऊ नये म्हणून सुद्धा जोड जोडावी लागते. लक्षात घ्या, आपला अपघातजन्य मृत्यू होऊ नये, अर्थात ती त्याची कर्मच पुढे प्रारब्धच घेऊन येतं ना की त्याला अपघात होतो, त्याचा अपघात मृत्यू होतो आणि मग नंतर भूत योनीला जाऊन पडतो आणि मग परमेश्वर सृष्टान सृष्टी त्याचं मुख पाहत नाही. दुसरी गोष्ट की समजा तो ईश्वर साधक असला, तो जर जाताना इथं विशेषावर डोकं ठेवून गेला की माझं रक्षण करा, मला अपघात अपमृत्यू पासून मी चाललोय जळगावला. आपण देवाला जाताना देवावर डोकं ठेवून जाणं आणि आल्यानंतर देवावर डोकं ठेवणं, या दोन्ही कारणांचं उत्तर हे आहे की जाताना प्रार्थना करून जावी की मला अपमृत्यू पासून माझं संरक्षण कर, म्हणून जाताना डोकं ठेवून जावं आणि आल्यावर डोकं ठेवावं की तू माझा अपमृत्यू पासून संरक्षण केलं आणि म्हणून त्याला थँक्यू म्हणावं की धन्यवाद, मी जसाच्या तसा परत आलो म्हणून. तर असा त्यांनी सांगितलं की अपमृत्यू त्याने सोडलेला नसेल किंवा अपमृत्यूचा या मृत्यूनं घाला घातला आणि तरी तो मेला नाही,
हे असं कधी घडू शकतं? फक्त एकच वेळेला घडू शकतं. जर तुम्ही देवावर डोकं ठेवून जर गेला असाल तर मग मात्र तो अपमृत्यू चुकू शकतो. आणि असा जर चुकला तर हा मृत्यू दुसऱ्यांदा त्याच्यावर वेगानं परत पूर्ण ताकदीनिशी बळानं त्याच्यावर घाव घालतो. त्याला भोकसतो, त्याला जखमा करतो आणि त्याचं बळ जे जगण्याचं आहे ते कमी करून टाकतो. महारोगाच्या नाई कवडी वेढोनी लागी करती चहूकडी नवचतार्ध घडी तरी शरीर दुर्ग. हा काळ म्हणजे नेमका काय? नाही भिल्लाची सेना आहे, चोरांची सेना आहे. या महारोगाच्या नायकवडीनं शरीररूपी किल्ल्याला वेढा दिलेला आहे. आपल्या अगदीच मृत्यूनं वेढा दिलेला आहे. या भानगडीपेक्षा मृत्यूनं आपल्या शरीराभोवती नानाविध प्रकारची कारण उपस्थित करून मृत्यूचा वेढा दिला. नानाविध काहीच नाही. अगदी तुम्ही इथं चालत चालत जाल, घसरून पडाल आणि तुमचा मृत्यू होईल. त्याला तुम्हाला असं वाटतं आता तर इथं होता, चालत गेला मृत्यू. अरे नाही रे बा, तुझ्या भोवती या मृत्यूने अगदी अहोरात्र वेढा देऊन ठेवलेला आहे. तो वाट पाहतोय, तू काहीतरी कर, मी तुझ्यावर घाला घालतो म्हणून. बस संधीची वाट पाहत तो बसलेला आहे. त्यातल्या त्यात ग्रंथकार सांगतात की तो दुसरीकडे बसत नाही. म्हणजे कधीतरी तुम्ही खिसा झटकाल, तो पडून जाईल ना मृत्यू, खिसा जर झटकला तर. आणि म्हणून तो काय करतो, तो खिशातही बसत नाही, हातातही लटकून राहत नाही. तो मानेवर जाऊन पाठीमागनं बसतो, की जिथं जेणेकरून धंदाच नको, काही झटकायचाही नको, काहीच नको. तो मानेवर सतत बसलेला असतो. पण टोळी घेऊन बसलेला आहे. मृत्यूची अनेक कारणांची टोळी आहे ना, ती टोळी घेऊन तो स्वतःच्या सोबत राहतो. असा हा जीवात्मा आपलं मनुष्य शरीर मिळाल्यानंतर परमेश्वराधीन कधी होईल, कसा होईल याची आपण काळजी केली पाहिजे. यांनी सांगितले सर्व कारणाने जरी मृत्यू आला नाही तर महारोगासारखं महान भयंकर रोग उत्पन्न करून सुद्धा तो मरणाच्या दारात त्याला घेऊन जात असतो, मृत्यू घेऊन जात असतो. मग दिहा धवळिया अंतिरिगोनिया विन सूर्या उसासी जीवन कळाते. आणि मग आजाराच्या निमित्तानं दिवसा ढवळा तो मध्ये प्रवेश करतो मृत्यू. रोगाच्या निमित्तानं करोना दिवसा ढवळा प्रवेश करायचा ना. अगदी मलेरिया, मग फ्ल्यू, मग टायफॉइड हे दिवसा ढवळ्याच प्रवेश करतात, बरोबर आहे ना. कॅन्सर असेल, डायबिटिक असेल, ही सर्व मृत्यूची कारण दिवसा ढवळ्या आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि मग उसासी जीवन कळते. आणि मग त्या शरीरात त्या सूर्यानं त्याचं भोकसणं चालू करून देतात. बघा तो एक एक जागा ते जखमी करून खराब करायला सुरुवात करतात. ब्लड प्रेशर झाला की त्याचा हृदयावर तो आक्रमण करतो, बरोबर. मग डायबिटिक झाला का त्याची किडनी खराब करतो, लिव्हर खराब करतो, डोळे खराब करतो, मेंदू खराब करतो. मग त्याला गँग्रीन होतं, मग त्याची बोट, हात, पाय. बघा तुम्ही दिवसा ढवळ्या बर तो अतिशय सुंदरतेनं प्रवेश करतो. म्हणजे चांदीच्या ताटात, सोन्याच्या ताटात, स्टीलच्या ताटात बसून तो प्रवेश करत असतो ना मृत्यू. बघा तो बर तुपामध्ये प्रवेश करतो, मस्त कालवून शिरा खाल्ला तुम्ही, आज पुरणाची पोळी खाल्ली, मृत्यूने तुमच्यात प्रवेश केलेला आहे. हा मस्त पोळीत बसून ते वरून तूप लावून त्याने मध्ये प्रवेश केला. काय गमत आहे राव. आणि तो नंतर मग मध्ये जाऊन मग त्याचा कार्यक्रम राबवतो तो, अगदीच आपल्याला माहिती आहे. मनोनी दडवा दडी रिगे कैवल्याची पाडी जव अवचितीन घली धाडी कृतांतुहा. कबीराजानं सांगितलं का हा मृत्यू अकस्मातपणे तुझ्यावर धाड घालण्यापूर्वीच तू परमेश्वराधीन हो, परमेश्वर प्राप्त करून घे, संन्यास घे. हे सडक शरीर तुला कैवल्य देऊ शकतं, या शरीराचा मोठा गुण आहे. आणि म्हणून ते मृत्यू ओरबडून नेईल.
त्यापेक्षा एक काम कर ना, तू ते त्याच्या दारात नेऊन टाकून दे, त्याला सांग एक घे तुझा, तुला आहे. तशी दत्तात्रय महाराजांचं जाणं आता निश्चित झालंय. परिहंसे भक्त शिरोमणी, आईसे ऐकोनी अवधूताची वाणी. मग वैराग्य उपनले अंतकरणी नरनाथाचा. हा जो यदुराज आहे, या यदुराजाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. भक्त शिरोमणी ही उपाधी त्याला दिलेली आहे. ही ऐकोनी अवधूताची वाणी. श्री दत्तात्रय महाराजांनी जे निरूपण केलं त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. अर्चिला अभिवंदिला अवधूतो निघाला, मग येरीकडे काय करिता झाला आमचा पूर्वज तू. श्रीकृष्णामध्ये आणि उद्धव देवांमध्ये हा संवाद आहे. श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना श्री दत्तात्रय महाराजांची ही कथा सांगतायत की यदुराजाचा श्री दत्तात्रय महाराजांचा संवाद कसा चाललेला होता. ही कोणी कोणाला सांगितलेली कथा आहे? श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवाला. हा, म्हणून या ओवी मधली ती एक खोच लक्षात घ्या की ते सांगतात अर्चिला भिवंदिला अवधूतो निघाला. यदुराजांनी अर्चन केलं, पूजन केलं आणि अवधूत श्री दत्तात्रय महाराज निघाले. मग येरीकडे काही करिता झाला आमचा पूर्वज तो. आणि मग ते सांगतात की आमचा जो पूर्वज आहे यदुराजा कोण आहे? मग श्रीकृष्ण महाराजांचा पूर्वज, यदुवंशाची लोक आहेत ना. आणि म्हणून तो आमचा पूर्वज जो आहे यदुराजा इकडे काय करता झाला हे त्या उद्धव देवाला श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज सांगतात. बघा, करुणिया सकळाचा त्यागू तो झाला निसंगू, मग पातला योगू परब्रह्मेसी. मग सर्वस्वाचा त्याग करून निसंग आणि अनासक्त झाला. कुठलाही संग नाही त्याच्या ठिकाणी, तो अनासक्त, त्याला कसली आसक्ती नाही. आणि परब्रह्म्याशी त्याने आता तो संधान साधला आहे. बघा, ब्रह्मविद्येशी जवळीक साधायची असेल, जिज्ञासा साधायची असेल तर मग मात्र सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हा, तसं केल्या जाऊ शकत नाही. ब्रह्मविद्येशी म्हणजे परमेश्वराशी, वचनरूप परमेश्वराशी संधान साधायचं असेल तर. मनोनी त्यागांजन निर्मळ, सुनी फेडी प्रवृत्तीचे पठळ, मग जिज्ञासेचा डोळा देखसी माझे स्वरूप. आणि म्हणून निर्मळ असं त्यागाचं अंजन डोळ्यात घालावं लागणार आहे. आणि अंजनाचं वैशिष्ट्य आहे की ते अंजन तयार करायचे काय. आता अंजन कशापासून तयार करतात ही प्रक्रिया नाही सांगतायत, पण पुराण कथेमधनं पूर्वजांकडनं आपण ती गोष्ट ऐकली की अंजन तयार करायची, ती डोळ्यात घातलं की त्यांना भूमिगत द्रव्य दिसायचं. बघा, जमिनीत कुठे द्रव्य, ते अंजन असं डोळ्यात काजळासारखं भरलं की त्यांना भूमिगत द्रव्य दिसायचं. तद्वत अगदी त्यांनी काय सांगितलंय उदाहरण की म्हणून त्यागाचं हे निर्मळ असं अंजन, त्यागाचं निर्मळ असं अंजन डोळ्यात घाला. आणि मग त्या त्यागाच्या अंजनानं प्रवृत्ती मार्गाच्या जो अज्ञानाचा पडदा आहे, म्हणजे ते धन मध्ये वर भूमी, या भूमीला फाडून ते खालचं धन दिसतं, कशाच्या आधारानं? ते अंजन डोळ्यात घातलं का? तद्वत त्यागाचं अंजन घातलं की अज्ञानाचा जो पडदा आहे, भूमिगत पडदा जो आहे, परमेश्वर दिसण्याकरता अज्ञानाचा जो पडदा आहे, त्या पडद्याला पार करून तुम्ही पाहू शकणार आहात. म्हणून तुम्हाला अगोदर त्यागाचा अंजन घालावं लागणार आहे. नंतर जिज्ञासा रूपी डोळ्यांनी माझं जिज्ञासा करावं लागणार आहे. आणि मग यथास्वरूप परमेश्वराचं स्वरूप कळणार आहे. परमेश्वर आपल्याला यथास्वरूप
जसं स्वरूप परमेश्वराचं आहे तसं आपल्याला दिसणार आहे. आणि मग त्यासाठी ते पुढे दृष्टांत देऊ शकतात. ठिकवनिया पारखी न सिखे, तरी रत्नाचे खुंतले रंग केवी देखे, भवरू परिमळा ते नोळखे, तरी मालती केवी भोगी. रत्न पारख्यानं रत्न परीक्षा जर शिकून घेतली नाही तर रत्नाचं खरेपण जे आहे, खुतलेपण आहे, त्याचं शुद्धपण जे आहे हे त्याला कसं काय पाहिलं जाईल? त्याला रत्न पारखी पण शिकावं लागेल ना. अगदीच तसं आहे की भ्रमराला जर सुगंधाची ओळख नसेल, कुठला सुगंध कुठून येतो आणि कुठला आहे हे जर त्या भ्रमराला कळणार नसेल, तर तो भ्रमर मालती फुलाचा उपभोग कसं काय घेऊ शकणार आहे? आणि म्हणून रत्न पारख्यासारखं व्हावं लागणार आहे. करण चातुर्य न पढे सुंदरी, तरी चक्रवर्ती ते केवी आवरी, सरावून कीजे राजकुमारी, तरी तया जैत कैसे. स्त्री ही वशीकरण शिकली नाही. वशीकरण नावाचा कुठलाही मंत्र नाही, लक्षात घ्या. ते कुठला मंत्र आहे आणि त्यातने वशीकरण केल्या जातं. म्हणजे स्त्री पुरुषाबाबतची चर्चा, बाकी वशीकरणाचे काय मंत्र असतील याबद्दल मी चर्चा करत नाही. परंतु लग्न झाल्यानंतर ज्या माऊलीनं जन्म दिला, 9 महिने 9 दिवस गर्भात सांभाळलं, तोंडातला घास काढून त्याला खाऊ घातला, त्याच्याकरता नानाविध कष्ट म्हणजे उपसली. एक दिवस नाही, अहोरात्र. म्हणजे काही रात्री अशा असतात त्या आईच्या माऊलीच्या की ती झोपतच नसते त्याच्याकरता, आणि तरीही तिला थकवा येत नाही, अजिबात नाही. की मी बाळाकरता रात्रभर झोपले नाही म्हणून थकवा येत नाही. ती प्रपंचाचं ओझं सकाळी परत व्हायला सुरुवात करते. ते रडायला लागलं का परत धावत जाते. एवढी अव्यात कष्ट त्या बाळाकरता करते. 25 वर्ष, 28 वर्ष. परंतु लग्न करून आलेली मुलगी आपल्या नवऱ्याला ताब्यात घेण्याकरता 28 दिवस सुद्धा तिला लागत नाही. लग्न होण्याच्या 28 तास ती अगोदरच त्याला ताब्यात घेऊन टाकते. त्याचं कारण आहे, त्यांनी सांगितलं की हे वशीकरण शिकली नाही तर तिचं वशीकरण हा तिच्या ठिकाणी असलेला निसर्गदत्त भाव आहे. वशीकरण करण्याचा निसर्गदत्त भाव आहे, आणि तो जर तिच्यात नसेल, किंबहुना ती ते जर शिकलं नाही तर मग आई तिला शिकवतेच, अर्थात वादच नाही. तिची मास्तरीन कोण असते? मांत्रिक घरीच बसलेली, ती तिथून शिकवते तिला तू कसं करायचं. रात्रीचा फोन झाला, दिवसभराची कथा सांगितली की ती तिचा पेपर सोडून देते रात्री. बस तिने उत्तर ऐकून घेतले का दुसऱ्या दिवशी कॉपी करून पास. ही वशीकरण शिकली नाही तर राजा, सम्राट, चक्रवर्ती राजाला कशी काय वश करू शकणार हो? राजकुमारानं युद्ध कलेचं शिक्षण घेतलं नाही तर तो राज्याचं संरक्षणही करू शकणार नाही आणि युद्धात विजयी मिळू शकणार नाही. अगदी तसंच आहे या पुरुषाचं. तैसे जिज्ञासायंत्रेन, ब्रह्मविद्येची कृती काढी कवन, म्हणून करावे शास्त्र श्रवण भक्तराया पै. अशा त्यागानंतर शास्त्र श्रवण करणं अत्यंत अगत्याचं आहे. नसुदा त्याग तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण काय होतं, मग अज्ञानानं मध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात स्वतःला. बघा तुम्ही कविराज पुढे कशी प्रश्न उपस्थित करतात की अज्ञान वशे कसं होतं. शास्त्र श्रवण करणं म्हणजे स्वतःच्या त्यागावर अचल राहणं. जेव्हा जेव्हा त्याची बुद्धी, त्याचं मन त्याच्यावर आक्रमण करून त्याला साधनेवर पतित करण्याकरता प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा त्याला ते ज्ञान त्या साधनेवर घट्ट चिटकून ठेवत असतं, त्याला हलू चाळू देत नाही, डळू देत नाही. हे सांगतात की त्यागानंतर शास्त्र श्रवण करणं आवश्यक आहे. जिज्ञासा अत्यंत महत्वाची आहे.
सुरुवातीला 2 दिवस आपल्यामध्ये जिज्ञासा जागली आणि म्हणून आपण पोथीनंतर चर्चा करायला लागलो थोडा वेळ तरी, बरोबर आहे ना. नंतर 2 दिवसांनी आपल्या जिज्ञासा संपल्या. पोथीनंतर देवपूजा कधी होऊन पंगत कधी बसेल याची घाई झाली. शास्त्र श्रवणानंतर जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. हा, तुम्हाला प्रश्न उपस्थित झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही जिज्ञासा करणार नाही तोपर्यंत तुमचं शास्त्र सर्वार्थानं परिपक्व होणार. हो. काय आहे, त्यांनी सोनाराचं उदाहरण दिलं की त्यांनी तो सोनार अगदी त्याच्याजवळ ती तार काढण्याची अशी एक पट्टी असते. मग त्या सोन्याची अशी लांब अशी दांडी तयार करतो. मग जाड अशा त्या होलमध्ये टाकतो आणि इकडनं त्याला पकडणी ओढतो. मग परत दुसरं त्याच्यापेक्षा बारीक छिद्र असतं, मग त्याच्यात टाकतो, परत ओढतो, मग परत एक अजून त्यापेक्षा लहान. असं करता करता सूक्ष्म अगदी केसासारखा तार त्या सोन्याचा तो त्यातनं टाकून ओवून काढून ओवून काढून जसा तयार करतो. तार काढायची पद्धत माहिती आहे ना, सोनार तार कसा काढतो तो? नाही नाही माहिती. सोनं घालायची तर भलती आवड तुम्हाला. एक लोखंडाची पट्टी असते चांगल्या गेजची, पोलादी असते, तिला हार्डकोट केलेलं असतं आणि तिला छिद्र असतात. त्या छिद्राची मापही लिहिली असतात, बरोबर ना. मापं लिहिली असतात. इतकी साधारणतः 3 बोट रुंदीची पट्टी असते, 6 इंच लांबीची पट्टी असते बघा ती. आणि तिला खूप छिद्र असतात की समजा पहिलं छिद्र जर 1 mm चं असेल तर मग ते 1 mm पासून पुढे सरकत 2 mm चं छिद्र आहे, मग 1 mm चं होतं, मग पाऊणचं होतं, अर्धाचं होतं, मग शून्याचं होतं, असं ते छिद्र त्याला केलेली असतात. मग ते सोनं किंवा चांदी त्याची लांब ठोकून हातोडीने असं जाडसर त्याचा रॉड तयार केला जातो आणि मग त्या 2 mm च्या छिद्रामध्ये तो टाकला इकडनं पट्टीच्या एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला त्याला पकडणे ओढतात, तो लांबतो. मग 1-2 वेळा टाकून उडला का मग त्याच्या शेजारी जो 1.5 mm चा आहे त्यामध्ये टाकतात, बरोबर त्याचं तोंड बारीक करून परत त्याला पकडणे ओढतात. सोनं आणि चांदी असं आहे की ते लवकर प्रसरण पावतो, त्याचा तुकडा पडत नाही. मग त्याला परत गरम करतात, मग परत लहान. अशा पद्धतीनं त्या पट्टीमधनं ओढून तो तार तयार करावा लागतो. त्यांना ज्या साईजचा लागतो त्या तार तयार करण्याचं असं काही वेगळं त्यांच्याजवळ साधन नाही. तार तसाच ओढून करावा लागतो बघा. तर हे शास्त्र असं म्हणजे तुम्ही चर्चा करून करून जिज्ञासा करून 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 ते तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी ओवावं लागतं त्यांनी सांगितलं. आणि मग यथार्थ ज्ञानाचा प्रकाश तुमच्या अंतःकरणामध्ये एक वेळेला उमटला की तुमची बाकीची भीती सर्व संपली. तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही म्हणून यथार्थ ज्ञान तुमच्या मनामध्ये उमटल्यानंतर तव उद्धव देवो म्हणे. आता मात्र हा संवाद कुणाचा चाललाय? आता उद्धवाचा आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा, यदुराजांचा आणि अवधूतांचा, श्री दत्तात्रय महाराजांचं प्रकरण संपलंय. आता उद्धव देवांचं आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं हे सुरुवात झाली. तव उद्धव देव म्हणे. हा बारकावा बघा बरं का, मी तुम्हाला सांगतो बारकावा कसा असला पाहिजे. तुम्ही कधीतरी भजनं म्हणताना त्या भजनांमधला एक बारकावा तुम्हाला समजून सांगतो. लीळा तुम्ही एकच लीळा 100 वेळेला वाचा, 100 ती कळत नसली ना वाचत राहा तुम्ही बघा, तिच्यातला मग बारकावा कळतो आपल्याला. मी म्हणजे मगाशी विश्रांतीसाठी गेलो तेव्हा मला फोन आलो की सर्वज्ञांची जयंती येते आहे, नेमकं तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बोलणार आहे. मी एकाच वेळेला 6 जयंत्यांना जातो. अजून शिल्लक काही आमंत्रण आहे, पण 6 म्हणजे 24 सकाळ नांदगाव मध्ये आहे, मग दुपारी मनमाडमध्ये आहे, 25ला सकाळी गंगापूरला आहे, 26ला मुंबईला आहे, 27ला परत नाशिकमध्ये आहे, 28ला परत नाशिकच्या जवळ जाव. अजून पुढचे कार्यक्रम घेणं बाकी आहे. तुम्ही असं कुठल्या विषयावर बोलणार आहात? मी म्हटलं मला यावर्षीच्या सर्वज्ञ चक्रधर स्वामी जयंतीचा हा अवतार दिन सोहळा पार पडतोय, त्यावेळेला मात्र मला सर्वज्ञांच्या लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञ दिसले नाही, मला दिसतायत सर्वज्ञांची मांडी. बस, मी यावर्षी सर्वज्ञांच्या मांडी या विषयावर बोलणार आहोत.
ती मांडी बघा सर्वज्ञाच्या लीळा चरित्रात नानाविध प्रकारे दिसते. ती मांडी महाभारतात सुद्धा दिसते. महाभारतात सुद्धा पूर्ण महाभारत घडवायला ती एक मांडी कारण झाली. जर मांडी आली नसती ना मध्ये तर महाभारत घडलं नसतं. बरोबर आहे ना. दुर्योधनानं मांडी जर थोपटली नसती तर भीमाने शपथ घेतली नसती आणि द्रौपदीने सांगितलं नसतं तू याला मार म्हणून. बघा त्या मांडीने तिथे केवढा कहर केला. मी म्हटलं इथे सुद्धा या मांडीने केलेला चमत्कार केवढा आहे की सर्वज्ञ छाती ठोकून सांगतच नाही की आम्ही जीवाचा उद्धार करतो म्हणून, असं सर्वज्ञ छाती ठोकून सांगत नाही. असं शाबास जानवर हात ठेवून सांगतात मांडीवर, हे श्री चांगदेवराव. बरोबर लक्षात घ्या ते मांडीचा चमत्कार काय गमतीचा आहे. सशाला चिरंजीव करणारी कोण आहे? मांडी आहे ना. रजाव तो ससा येऊन मांडी खाली बसला, चिरंजीव झाला ना. बरोबर आहे का नाही? मला सांगा सर्वात देखना मृत्यू कोणता आहे लीळा चरित्रातला? भांडारेकराचा आहे. सर्वात देखना मृत्यू आहे. आणि मृत्यूच्या वेळेला त्यांनी आश्वासन मागितलं की तू ठीक आहे, कालवंचना कर, ही मांडी परत मिळेल का याचं आश्वासन. मी म्हटलं रजाव मी फक्त मांडीवर बोलणार आहोत, बस मला यावर्षी जयंतीत मांडीवर बोलायचं. याचं कारण का झालं माहिती का तुम्हाला? की तो माझा व्यवसायचा की दररोज इथनं उठलं का कुठेतरी बोलणार, मी बोलण्याकरता नवीन काहीतरी शोधणार, तिथून गेलो का पुढे बोल. त्याच्याबद्दलचं सातत्य वाढलं. वेगळा व्यवसायच नाही ना काही. बोलण्यासाठी उद्या करता भांडवल आज तयार करायचं आहे ना, परवाचं बोलण्याकरता भांडवल तयार करायचं आहे. म्हणजे चिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि चिंतनातनं या गोष्टी डोळ्यासमोर येतात. जी मांडी लीळा चरित्रात अनेक शास्त्र आपण पाहतो पण ती मांडी कधी दिसत नाही. महाभारतातली मांडी कधीच दिसत नाही. परंतु तसा विचार केला तर संपूर्ण महाभारताची जबाबदारी मांडीवर आहे. संपूर्ण महाभारताची त्या मांडीनंच घेतली जबाबदारी. ती मांडी पुढे आली नसती तर कदाचित या भानगडी झाल्या नसत्या. सर्वज्ञांच्या लीळा चरित्रातली मांडी सुद्धा काय देखणीय आहे, ज्या मांडीने केवढा चमत्कार घडवलाय. बघा हे सर्व फक्त मला असं वाटतं चिंतनात नाही, फक्त चिंतनात नाही. तुम्ही चिंतन करा. ब्रह्मविद्या शास्त्र असं आहे, घेईचे घोकीचे काळे करून उपयोगा. तुम्ही घ्या. आमची पूर्वज म्हणजे आज आमची अधिकरण मंडळी आहे जुनी, अहोरात्र ती पोथी पाहत असतात. एखाद्या तरुण पोराला जर सांगितलं ना की बाबा रे 1050 सूत्र आहे त्याचं महाभाष्य आहे, तो काय करेल? सकाळपासून पाठांतर करायला सुरुवात करेल. ते प्रकरण पाठांतर करण्याकरता एकंदरीत 6 महिन्याची गरज आहे. 6 महिन्यात ते सर्व मुखोद्गत केल्या जाऊ शकतं. परंतु हे मुखोद्गत होत, इथे अंतःकरणामध्ये त्याचा उमट होत नाही. बरोबर आहे ना. तो उमट होण्याकरता मात्र तुम्हाला सातत्यपूर्ण त्याचं आवर्तन करावं लागतं. आणि आवर्तनातच गंमत आहे, घुसळण्यात गंमत आहे ना. अगदी तुम्ही म्हणजे आता जे तूप आपण खातो आहोत, सध्या बाजारातनं आणून खाल्लेलं तूप आपल्या आरोग्याकरता जे चांगलं नाही सध्या, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की तूप तयार करण्याची जी पद्धती आहे ती बदलली, ती चांगली नाही. त्याचं दही करावं, दुधाचं दही केलंच पाहिजे. मग दह्याचं घुसळण झालं पाहिजे. मग त्या घुसळणातनं लोणी निघालं पाहिजे. त्या लोण्यापासून जे तूप होतं ना ते आरोग्याला चांगलं आहे. लक्षात घ्या. आपण ज्या डेअरीमधनं आणतोय त्याचं दही केल्या जात नाही, अजिबात नाही. ते दह्यापासून होत नाही. बरोबर आहे का नाही? त्याला फक्त वेगानं फिरवल्या जातं, त्याच्यावर फेस येतो, तो क्रीम काढला जातं आणि त्या क्रीम पासून ते तूप निघतं. त्याच्यामुळं ते फायदा काहीच करून देत नाही, करतं ते नुकसान करतं. घुसळण हे जितकं महत्वाचं आहे ना, घुसळणातनं जी गोष्ट निघते ती जितकी महत्वाची आहे. समुद्राच्या मंथनातनं जर अमृत निघत असेल तर शास्त्राच्या मंथनातनं नक्कीच देव सापडल्याशिवाय राहत नाही. हे महत्वाचं बघा. तव उद्धव देवो म्हणे जी तू जानसी शास्त्र श्रवणे, हे देवाची बोलणे मज प्रत्ययाने. श्री उद्धवदेव म्हणतात की शास्त्र श्रवणाद्वारे तुमचं ज्ञान होतं.
आपलं हे बोलणं मला काही कळत नाही आणि प्रत्ययाला येत नाही की शास्त्राच्या श्रवणानं देवाचं ज्ञान कसं काय होतं? उद्धव देवांचा हा प्रश्न आहे. तू नित्य स्वयं प्रकाशू, तू ते बोलाविया देवा कैचा पैसू, तुझी या माया शक्तीचा डोळीलासू लागला ब्रह्मादिका. तू नित्य स्वयंप्रकाशक आहेस, तू नित्य आहे आणि स्वयंप्रकाशक आहे. तुझं निरूपण करणं देवी देवतांना अशक्य आहे, अगदीच अशक्य आहे. तुझं तुझं कसं काय वर्णन करता येईल? ब्रह्मादिक देवादिकांचा जर विचार केला तर त्यांच्या डोळ्याला बंधनं लागली की त्यांना ईश्वर दिसतच नाही, असं समोरनं त्याच्या झापड आहे. त्यांना फक्त भास आहे, आपल्यावर कोणीतरी श्रेष्ठ असा आहे. त्यांना तर झापड लागलेली आहे, ते तुला कसं काय पाहू शकतील? प्रमाणाचा बंबाड दिवा, न देखे वेदाचा मांदी मेळावा, आगमा नाही रिगावा तुझा स्वरूपी. हे बघा लक्षात घ्या, तो स्वयंप्रकाशक आहे. देखणी लीळा त्या वेरूळची आहे. तुम्हाला सांगता येईल? कोणी सांगत? म्हणू द्या ना कोणाला तरी, मला ऐकू द्या ना. तू परीक्षा घेते तर आम्ही घेऊ ना, काही आम्हालाही कळू दे ना. सांगता येते? कुणाला कुणाला म्हणतात सर्वज्ञ? हा, जानोपत्यांना म्हणतात. बटिका, देव काही परप्रकाशक. तू दिवा लावून पाहण्याचा प्रयत्न करतोय मला. देव काही परप्रकाशक, देव तो स्वयंप्रकाशक. बरोबर आहे ना? प्रमाणाचा बंबाळ दिवा, न देखे वेदांचा मांदी मेळावा, आगमा नाही रिगावा तुझा स्वरूपी. तुझा प्रकाश अगदी क्षण प्रमाणांच्या मशाली जरी पेटवल्यात ना तरी ते तुला पाहता येणार नाही. अगदीच सर्व शास्त्रांच्या त्या केल्या, तिथं वेदांना, वचनांना, श्रुतींना यांनी सर्वांना बोलून आणलं तुला पाहण्याकरता, तरीही अगदी तू कळणारा नाही. आणि आगमशास्त्रानं तर तू समजूनच येत नाही. नक्कीच जी देवतेची काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांनी तू कळूनच येणार नाही, दिसू शकणार नाही. तुला पाहता कसं काय येईल याच्याने? या सर्व म्हणजे वेदांनी तुला पाहू म्हटलं तर कळणार नाही. षडशास्त्रांच्या मशाली तयार केल्या, त्या मशालींच्या प्रकाशापेक्षा तर तुझा प्रकाश कितीतरी मोठा आहे त्या शास्त्रांच्या प्रकाशापेक्षा. तुला पाहायचं कसं? तुझा करावया प्रकाशू, योगशास्त्रा नाही सौरसू, संख्या लागे मोपासू, तू ते निरोपिता. तुझा यथार्थ प्रकाश करण्यासाठी कोणी समर्थ नाही. लक्षात घ्या, कोणीच नाही. परमेश्वराला दाखवण्याकरता, परमेश्वराचं परमेश्वरित्व प्रगट करण्याकरता कोणी समर्थ नाही. देवानं तो दाखवला तर आपल्याला दिसतो. बरोबर ना? तरच देवानं सांगितला तरच आपल्याला कळतो. सूत्र आहे ना याच्यावर? काय? हा, परमेश्वर परमेश्वराला स्वतः प्रकाशमान करतो. आणि अज्ञानाच्या पाशामुळं सांख्य दर्शन जी आहे ती सुद्धा तुला प्रकाशमान करू शकत नाही, तुला दाखवू शकत नाही. तुझ्या ज्ञानाची घरड होळी, सकळ शास्त्रा ते घेतली, पुनो सृष्टीच्या पोकळी नातुडे चिती.
सर्व शास्त्रांनी तुझ्या ज्ञानाची झडती घेतली, शोधलं तुझ्या बाबतच, तुझा शोध घेतलं, परंतु या सृष्टीच्या पोकळीमध्ये तुला पाहण्याचं ज्ञान, तुझं दर्शन होण्याचं ज्ञान कुठेही सापडलं नाही, कुठेही. मनोनी साधन नाही ऐसे, जेने तुझे ज्ञान रत्न दिसे, तू जानविसे कृपावसे, तैची जाणी जे. म्हणून असं कुठलंही साधन दिसत नाही, त्यामुळं तुझं यथार्थत्व, तू जसा आहे तसा, तुझं ज्ञान जसं आहे तसं दिसेल असं कुठलंही साधनच दिसत नाही. परंतु तू कृपाळूपणे, तू मात्र कृपा गुणा असतो, तू जर मात्र दाखवू म्हटला, सांगू म्हटला, तर मग मात्र कळू शकतं, अन्यथा कुठल्याही मार्गाने ते आपल्याला समजणार नाही. यावरी नागार्जुनाचा गोसावी, ज्ञानाची बंबाळ दिवी, कैसी उजळली ते निहाळावी, वीतरागी आता. आता श्री नागदेव आचार्यांचा देव श्री चक्रधर महाराज नागार्जुनाचा गोसावी किंवा श्री कृष्ण भगवंतांनी यथार्थ ज्ञानाचा तो दिवा कसा लावला बघा. तो वितरागी पुरुषांना निहाळन करता येईल, वितरागी, हा त्यांनाच ते ज्ञान कळणार आहे. शब्द कळू द्यावं कुणाला. आचार्यांजवळ एक संन्यासी आला, बरोबर ना, म्हणजे पंडित दामोदरांकडे तो पराभूत झाला. पंडित दामोदरांचा तो पूर्वाश्रमीचा गुरु असला पाहिजे असं काहीतरी ती स्मृती आहे. नेमकं आपण वेगळ्या दिशेनं चाललोय, मला त्या स्मृती आठवणार नाही, तुम्हाला आठवते. काय झालं, पूर्वी स्मृती सांगितल्या जात नव्हत्या तेव्हा मला स्मृती सांगायचा आनंद वाटायचा, पण आता स्मृतीस्थळाच्या परीक्षाच व्हायला लागल्या. बरं, सर्व लेखाची माझ्या स्मृतीस्थळात वाचून पाठ केलं. तर ती पंडित दामोदरांचे गुरु असावेत, मला असं वाटतं, त्यांचं नाव आठवत नाही मला. त्यांना पराभूत केलं आणि मग ते मार्गात घेऊन आले. आचार्यांना सांगितलं यांना संन्यास घ्यायची इच्छा आहे. आता आचार्यांनी सांगितलं, अरे हा विकल्पी आहे, याला कशाला भानगडीत पाडतो, तू याला जाऊ दे. परंतु दामोदरांच्या इच्छेनुसार मग त्याला संन्यास दीक्षा दिली. पंडित दामोदरांचेच गुरु असले पाहिजे, नक्कीच तसं का भास्कर भट्ट बोरीकरांच्या याच्यामध्ये भास्कर भट्ट बोरीकरांचे असं दोघांमधला एक कुठंतरी गोंधळ आहे. केशवाचार्य याच्याकरता म्हातारे माणसं सोबत का बरं, तुम्ही काय केवढी मदत केली त्यांनी. केशवाचार्य, पंडित दामोदर आणि भास्कर भट्ट बोरीकर यामध्ये माझा गोंधळ होत होता. केशवाचार्यांची ती, आता मला असं वाटतं तुम्हाला स्मृती माहीत झाली केशवाचार्यांची, की त्यांना दीक्षा दिल्या जाते आणि मग काही शब्द त्यांना शास्त्राचे शिकवले जातात. आणि एक दिवस केशवाचार्य आचार्यांना सांगतात की हे सर्व आमच्याकडेही आहे. मग मात्र ते रागवतात, त्यांना काढून देतात, त्याला सांगतात चल इथून निघ, तो देव आण, तुला विशेष दिला होता तो इकडे आण. विशेष काढून घेताना मात्र केशवाचार्य रागानं आचार्यांना म्हणतात, तू देव काढून घेतला, परंतु इथं तुम्ही सांगितलेलं जी आहे ती इथं कसं काय हिरावून घ्या, बरोबर आहे ना. तेव्हाच आचार्यांचं वाक्य तुम्ही वाचा आणि मला सांगा आचार्य त्याला काय म्हणतात बघा. की बाबा रे, माझी जी अदृष्ट देव श्री चक्रधर आहे त्याचं ते पण सुद्धा तो हिरावून घेईल, तुझ्याजवळ राहतील फक्त शब्दांचा कोंडाळ. हा, आणि म्हणून हे ब्रह्मविद्या शास्त्राची गंमत सुद्धा अशी आहे की नसुदी शब्द असून चालणार नाही, प्रतीती असणं गरजेचं, लक्षात घ्या. आणि ती प्रतीती त्यांनी सांगितलं की त्याला वितरागीपणानं आता त्या सर्व शास्त्राकडे पाहावं लागणार आहे. मग म्हणे श्री चक्रपाणी, ऐके भक्त शिरोमणी, ज्ञान तरुची पहिली चनी ऐसी होय. भगवंत श्री कृष्ण महाराज त्याला सांगतात की हे भक्त शिरोमणी उद्धव देवा,
ज्ञान वृक्षाचा जो पहिला बहर असतो ना, मोहर आलेला असतो ना झाडाला, तो बघ तुला मी कसं सांगतो ते ऐक. तुटे अज्ञानाचा पासा, फिटे अन्य धर्मांची अवदसा, नव उदय चेतसा ब्रह्मसुखाची. ज्ञान झाल्यानं पहिला फायदा काय होतो त्यांनी सांगितलं की अज्ञानाचा पाश तुटतो. ज्ञानानं अज्ञानाचा पाश तुटतो. कारण काय झालं का आपण देवी देवतेची सर्व आताही सर्व म्हणजे आपण सर्व अज्ञानी आहोत. ज्ञान म्हणजे शब्द अज्ञानी आहोत. आपली साधना पटकन पथभ्रष्ट होते. बघा मी काल परवाही सांगितलं अगदी घराघरांमध्ये दोन्ही देवांची उपार्जना चालू राहते. बघा बरं एवढं जरी सांगितलं ना की परमेश्वराची उपार्जना तुम्ही करतात, तुम्ही विकल्पजनित क्रिया करू नका, देवता उपार्जना करू नका, तुम्ही फक्त संयम ठेवा. तुम्ही धीर ठेवत ना म्हणून तुमची अडचण निर्माण होते. धीर ठेवा ना, काही होणार नाही. परंतु आपली मंडळी दोन्हीकडे दोन्ही तीरावर हात ठेवून चालेल. माझं मत आहे 70% आपला वर्ग, भुसावलचाच नाही एकंदरीत 70% वर्ग हा दोन्ही तीरावर हात ठेवून चालतो. दोन्ही तीरावर अगदीच घाबरतच नाही. उद्या नवचंडी करायला लावली ना तरी गपचूप जाऊन नवचंडी करून घेतो आपण. परंतु त्याच वेळेला तिथे येत नाहीत, देवाजवळ येत नाहीत. आणि देवालाच सांगितलं नवचंडी करत नाही पण अन्यवृत्ती तुझ्या पुढे वाचून दाखवतो फटाफट. तुम्ही अन्यवृत्तीचं जेवढं जास्तीत जास्त पारायण कराल ना तेवढं तेवढं परमेश्वराच्या ठिकाणी तोष वाढत जाईल. करतो का आपण? नाही ना करत. प्रश्न तो आहे कारण की अज्ञानाचा मुजळा झालेला आपण अज्ञान आहोत. शब्दांचं ज्ञान आहे, शब्दांचं मोहळ आहे की शब्दांचं ओझं घेऊन आपण चालू. शब्दांचं ओझं नका तयार करू. बरोबर ना? ज्ञानाचं गाठोडं तयार करा नेमकं. आणि तो अमृताचा तो कुंभ ज्ञानाचा तो अमृत कुंभ तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. मृत्यू तुमच्याजवळ येणारच नाही, शिवणारच नाही. म्हणजे दुःख जी आहे तुम्ही म्हणताय आणि जी भोगताय ना तुम्ही ती भोगावं लागणार हो. ती कशानेच टाळल्या जात नाही. ती गंड्यानी दोऱ्यानी नाही टाळल्या जात. ती भोगावी लागतात. प्रारब्ध भोगे क्षय हो, तुम्हाला भोगावी लागणार. आचार्य श्री नागदेवांसारख्या महापात्राला ईश्वरा समान ज्यांनी केलं स्वामींनी त्यांना सुद्धा तो भोगावा लागला. मग तो तो जेव्हा येतो तुम्ही तसा त्रास सहन करा ना. म्हणजे मी वारंवार अनेक वेळेला ती लीळा सांगितली की त्यांना नेवाशाला गेल्यानंतरची ती लीळा खडकुलीला आपण अनुभवली पाहिजे. त्यांना ताप येतो खडकुलीला आणि स्वामी त्या तापेत बेशुद्ध अवस्थेत बरळत पडलेले मठात आचार्य स्वामी त्यांना बोलावतात आणि सांगतात नागदेवा नेवाशाच्या बाजाराला जायचंय, जाशील? हा, ते म्हणतात हो जाईन ना प्रभू, काय अडचण आहे मला जायला, काय काय आणायचंय तू सांग. त्यांना अक्षरशः उमजत नव्हतं. ते सांगतात जा बाईसांकडनं पैसे घे आणि जा. आणि बाईसांनाही सांगतात की याला बाजाराला लागणारी 16 दाम द्या, सोबत वर्ण एक अजूनचा द्या, जर काही अडचण आली तर तो त्याला उपयोग येईल म्हणून. बाईसा देतात, त्याला बाजार सांगतात आणि नागदेवाचार्य निघतात. अंगात फणफणीत ताप आहे आचार्यांच्या, तरी सर्वज्ञ जर त्यांना नेवाशाच्या बाजाराला पाठवत असतील तर नक्की कारण आहे की नाही. आणि आचार्य तरी निघतात ही श्रद्धा आहे की नाही. बरोबर ना? मग त्या तापाचं निवारण करण्याचं काम परमेश्वराचं आहे. त्यांनी तापेत काढून दिलं हे जेवढं सत्य आहे, त्याचबरोबर शिदोरी पाठवली हेही सत्य आहे ना पाठीमागनं, की याचा ताप उतरेल त्या क्षणी याला भूकही लागणार. या दोन्ही गोष्टीचं जर काळजी करणारा साधनदाता आहे तर मग आपण कारण नसताना अज्ञानवशी या सर्व गोष्टी का कराव्या? बघा या ज्ञानामुळे तुटे अज्ञानाचा पासा, फिटे अन्य धर्माची अवदसा. हा अन्य धर्माबद्दलची जी अवदसा आपल्या मनामध्ये आहे किंवा अज्ञान भरलेलं आहे ते फिटतं मिटतं आणि ज्ञानानं आपला
पाश तुटून जातो सर्वा. नवल उदेजे दसा ब्रह्मसुखाची. आणि ब्रह्मसुखाचा सूर्योदय याच्या अंतःकरणामध्ये होतो. बघा, लक्षात घ्या. ईश्वर ज्ञानाचा डोळा वाळूनी देवता चक्राचा मुळा. घेईजे टाकू तुका गळी परब्रह्माचा. ती ईश्वर ज्ञानाची डोळे प्राप्त झाली. एक वेळेला ज्ञानाची ज्ञानदृष्टी तुमच्यामध्ये आली की तुम्हाला देवता चक्राचं खोटेपण दिसायला लागून जात. की देवता चक्राचं खोटेपण कसं आहे, निरर्थक कसं आहे, देवता कशा नित्यबद्ध आहे, त्या तुम्हाला काही देऊ शकत नाही, ते तुमची फक्त लुबाडणूक करतात, असं यथार्थ ज्ञान तुम्हाला झालं की तुम्ही त्या यथार्थ ज्ञानाच्या बळानं परमेश्वर प्राप्तीचा प्रवास करू शकता. तव उद्धव देव म्हणे जी कवने कारणी देवता चक्राचे नाणे वाळिले ती. श्री उद्धव देव सांगतात, विचारतात श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना की प्रभू, हे देवता चक्र रूपी जे नाणं आहे त्याचं वाळीत का, कोणत्या कारणाने टाकलं? त्यांची प्रश्न पुढी जी तुम्हाला पडलेली आहेत ना, ती जशीच्या तशी प्रश्न इथं पडलेली आहेत यांना. ती जशीच्या तशी विचारतात. तेही नित्य शाश्वत. देवता सुद्धा नित्य आणि शाश्वत आहे. भव विनाश रहित आनंद सदोदित शक्ती चक्र ते. त्यांनी सांगितलं की ईश्वर स्वरूप नित्य अविनाश, तसं देवताही नित्य, त्यांनाही नाश नाही, जन्म मरण नाही, सातत्यानं त्या आनंदयुक्त दिसत आहेत, तरी त्यांना खोटं नाणं म्हणून बाजूला कसं काय सारल्या जात आहे? हाच प्रश्न आपल्या पुढे. बरोबर आहे का नाही? आपणही तेच म्हणत असतो. असं कुठं आहे का बुवा, ते नाही मग काय, असं कुठं वेगळंच बोलतं, काही चालतं मानव असं म्हणतोच ना आपण. तोच प्रश्न जशाच्या तसाही तो उपस्थित केला. ते आपुले न इच्छा बळे. त्या देवतेंचं सामर्थ्याची व्यक्त करतायत ते कसं आहे म्हणून. ते आपुले न इच्छा बळे करी सृष्टी संवाराची ढाले. तरी शक्ती चक्र कवने बोले नवे परब्रह्म ते. ते अगदी इच्छाबळाने कर्मफळाची रचना, संवार आश्चर्यकारक करत असतात. अगदी त्या देवता करत असतात म्हणे त्या. असे असूनही संवाराची कल्पना दिलेली आहे ना. बघा, अष्टभैरव हलविती दंडळविती. अष्टभैरवाची ताकद किती सांगितलेली आहे? अष्टभैरवाची शक्ती किती आहे? ते स्वतः काय विचार करतात? आम्ही संहार करू शकतो. बरोबर आहे ना? हा, त्यांना म्हटलेलं आहे, ते स्वतःला म्हणत असतात की सृष्टी करते आम्ही, संहार करते आम्ही, असं म्हणत असतात. बघा तुम्ही, त्या अर्थानं इथं त्या ओवीमध्ये सांगितलं की ते आपुले न इच्छा बळे करी सृष्टी संहाराची ढाले. तरी शक्ती चक्र कवने बोले नव्हे परब्रह्म ते. ते कर्मफळाची रचना, संवार आश्चर्यकारक करू शकतात. अशी असूनही त्यांना परब्रह्म का म्हणायचं नाही? आपलाच प्रश्न आहे हा. कवी कर्त्यानं आपल्या जागी उभं राहून, म्हणजे उद्धव देवाच्या भूमिकेतनं कृष्ण महाराजांना विचारलेला. आता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्याचं उत्तर त्याला देतात. तव म्हणे वनमाळी ब्रह्मविद्येचा उरकली. देवता स्वरूपी कसली तव झाली दळाची ती.
ते श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवांना सांगतात की ब्रह्मविद्या रूपी कसोटीच्या दगडावर, त्या पाषाणावर आपल्याला घासून पाहावं लागणार ना हे सर्व. सोनं कोणतं आहे खरं? सोनाराकडे गेलात ना, दोन्ही गोष्टी पिवळ्या आहेत. पितळही पिवळा आहे, सोनंही पिवळं आहे. त्याच्या हातात दिल्यानंतर तो काहीच करत नाही, वजन पाहत नाही, काहीच करत नाही. उचलतो आणि दोन्ही गोष्टी त्या कसोटीच्या दगडावर घासतो. एका क्षणात सांगून टाकतो तुम्हाला सोनं कोणतं आहे, पितळ कोणतं. एका क्षणात असं ओढलं की पटकन सांगतो हे सोनं, पटकन सांगतो हे पितळ. ब्रह्मविद्येची ज्ञानरूप ही कसोटी आहे, तो पाषाण आहे कसोटीचा. तिथे घासलं की पटकन कळून येतं काय आहे सत्य, काय आहे ते. बघा, एखादं तांबा आहे, त्याच्यावर मुलामा दिला, पिवळं चकचकीत चका काय लागलं, आणि तुम्ही सोनाराला फसवायला गेलात की त्याला फसून टाकू आता आपण, सोनच दिसतंय ना, तो मुलामा दिलाय. परंतु त्या सोनाराकडे गेल्यानंतर सुद्धा तो सोनार काय करतो? कसोटीवर घासतो. घासलं की वर सोन्यासारखं चककणार क्षणात निघून जातं, आणि मधनं ते तांब लालसर अगदी तोंड वासून उभं असतं. असंच काय का ब्रह्मविद्याशास्त्र ईश्वरीय ज्ञानाच्या कसोटीवर जेव्हा आपण हा विचार घासू, तेव्हा आपलं सत्य समोर येईल की देवता काय आहेत, परमेश्वर काय आहे म्हणून. त्या शक्ती चक्राचा तकटी, धावंडीजे क्षुद्रानंदाची पिठी, मनोनी भक्त जगजेठी, मज सारिखे दिसे. त्या तांब्याच्या का पितळेच्या पत्र्यावर सोन्याचा मुलावा जसा लावावा, अगदी तसं हे सर्व देवता चक्राचं तू जे दाखवतो ते आहे. परंतु तो क्षुद्रानंद देवतेपासून मिळतो. त्या क्षुद्रानंदाची आणि ईश्वरानंदाची बरोबरी कशी काय केल्या जाईल बा? काही झालं तर ते त्याच्यावर भुकटी लावलेली आहे, पावडर लावलेली आहे. पावडर काढून टाकली की त्याचं खोटे पण डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही ना. आणि म्हणून परमेश्वरच आहे असा आभास जरी दाखवत असला आणि दिसत असलं तरी तो मात्र मूळतः परमेश्वर नाही. जैसे सगात्र सघन होती पर्वतीचे पाखान, परी लोहाचे कनक होयते खुन परीसीची. ही पर्वताची दगड जी असतात ना, ती दगड आकारयुक्त सघन सुंदर असू शकतात, परंतु त्या दगडांमध्ये लोखंडाला सोनं करण्याची पात्रता नसते. त्याला परिसर लागतो. त्या परिसरातच ती गुणवत्ता असते सोनं करण्याची लोखंडाला. ना तरी करणे कराचा झेला, पाता वानू होय सोने सळा, परिमळाचा उमाळा तू चांबोलाची आती. अगदी काटेरी फुलांचा गुच्छ सोन्यासारखा अगदी दिसतो पिवळ्या. कोराटीची फुलं म्हणतात त्याला. बघा, लक्षात आलं? कोराटी, त्याला काटे बिटी असतात बघा, आणि वर पिवळी पिवळी फुलं येतात. काय म्हणतात त्याला? काटे करवंडी नाही हो, कोराटी म्हणतात त्याला. कोराटी वेगळं असतं, बाबूळ वेगळीच. बाबळीला बाबळीच म्हणते, कोराटी वेगळं. पण मला असं वाटतं कोराटीची झाडं अशी असतात की यांना फार मोठी उंची नसते, प्रचंड अशी तीक्ष्ण त्याला काटे असतात, बरोबर. आणि त्याला पुढे अगदी मस्त फुलं येतात, केशरी किंवा पिवळी. दोन, केशरी किंवा पिवळी. हा ती फुलं त्याला येतात. त्याचा गुच्छ तयार केला, तो गण सोन्यासारखा दिसतो असं त्यांना म्हणायचं की तो सोन्यासारखा, पण सुगंध अतिशयता त्याच्यात नसते. बघा, त्याचं देखणे पण असतं, सुगंध नसतो. तो सुगंध मात्र त्या सोनचाफ्याच्या फुलामध्ये असतो. बघा, त्याचा सुगंध अगदी जवळनं गेला तरी त्याचा सुगंध दरवळतो. तसं आहे
हे देवता चक्र, देवता फळ ही तशी त्या काट्या करून त्याच्या फुलाप्रमाणे सोन्यासारखी वाटत असली तरी ती सुगंध तिच्यामध्ये नाही, पावित्र्य नाही त्याच्यामध्ये, तो आनंद निरातिशय आनंद नाही. तो आनंद मात्र तो परमेश्वराच्या ठिकाणी त्या सोनचाफ्याच्या फुलासारखा आहे. ते ऐश्वर्यादी गुणी थोरा, देवता असती अपारा, परी खडो गुणाच्या भंडारा, गोसावी मीच एकू. अशा ऐश्वर्यादी गुणसंपन्नतेने देवता अनेक आहे, एक नाही. परंतु यश, वैराग्य, सर्वज्ञत्व, ऐश्वर्य, तृप्तकाम ही जी ईश्वरीची जी गुण आहेत, लक्षात घ्या, ही देवतेच्या ठिकाणी नाही. महावाक्य लक्षात घ्या, महावाक्यातलं वर्णन काय आहे, परमेश्वर कसा आहे, त्या परमेश्वराचं जे वर्णन केलेलं आहे ते देवतेच्या ठिकाणी कसं काय असू शकतं? त्या तृप्तकाम कसं काय असू शकतं? देवता तृप्तकाम कसं काय असू शकते? देवतेच्या ठिकाणी ऐश्वर्य, परमेश्वराचं ऐश्वर्य कसं काय असू शकतं? सर्व साक्षीत्व ईश्वराच्या ठिकाणी देवतेचं सर्व साक्षीत्व कसं काय असू शकतं? हा, त्या तिथपर्यंत जातील, कर्मभूमीच्या देवता तिथपर्यंत जातील, माष्टदेवनीची देवता, मग सर्व साक्षीत्व कसं काय असू शकतं? बरोबर आहे ना? त्या अर्थानं सांगितलं तसिया ऐश्वर्य गुणा, ऐश्वर्यादी गुणी थोरा, देवता असती अपारा, परी खडू गुणाच्या भंडारा, गोसावी मीच एक. ही षड ऐश्वर्याची जी मालकी आहे ती देवतेच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात आहे. हा, अत्यंत छोटी आहे. अविद्येचे काजळे, माझे स्वरूप न मैळे, देवता चक्र कवळे, अज्ञार्जने तिने. त्यांनीच सांगितलं की अपूर्ण आणि अज्ञानामुळे माझं स्वरूप कळणार नाही, अजिबात नाही. परमेश्वराचं स्वरूप कळण्याकरता ज्ञान असावं लागतं आणि त्यात ते पूर्ण असावं लागेल. अपूर्ण ज्ञानामुळे आपण देवता आणि परमेश्वर एकच समजायला लागतो, पूर्ण ज्ञान झाल्यावर नाही. देवतेंचं तर अजून त्यांनी विशेष करून त्याचं वर्णन केलं देवतेबाबत, की देवतेंना स्वतःचंही पुरेसं ज्ञान नाही, आपल्या खालच्यांचंही ज्ञान नाही. काय आहे, वरच्यांच्या ज्ञानाचा प्रश्नच नाही. इतकं अज्ञान त्या देवतेंच्या ठिकाणी भरलेलं आहे. बघा, जीवही मोचक नाहीत, जीवाची आख्योनी, पडली अविद्येची गवसनी, मनोनी प्रबोधन रंगी, मनोनी प्रबोध रंगी, रिगोनी नव्हे यथास्तव. यांनी सांगितलं की जीव अनंत असूनही त्यांच्यावर अविद्येची गवसणी पडलेली आहे. पांघरून, गवसणी शब्दाचा अर्थ पांघरून होतो. देवतेच्या ठिकाणी भाव अभाव रूप अज्ञान पडलेलं आहे. म्हणून यथार्थ ज्ञान जीवही सांगू शकत नाही आणि देवताही सांगू शकत नाही. त्यासाठी विरुद्ध उपमा देऊन समजावतात. पुढच्या ओवीमध्ये आपल्याला समजायचे, आंधळ्याच्या नगरी, कवन कवना ते पडी खरी, बहिर्याचा घरी, कवनू कवनाळूंचू सांगे. त्यांनी सांगितलं, आंधळ्याच्या नगरामध्ये, नगरच आंधळ्यांचं, कोण कोणाला रस्ता दाखवणार, सर्वच आंधळे तिथं. तसंच बहिऱ्याच्या घरामध्ये कोण कोणाशी गुजगोष्टी करणार, कोपऱ्यात सर्व घरच बहिऱ्यांचं आहे, कोण कुणाबरोबर गुजगोष्टी करणार आहे. इथं देवतेचं तसंच झालं आणि जीवाचंही तसंच झालं की जीवावर गवसणी पडलेली आहे, पांघरून पडलेला आहे, आणि देवतामुळं अज्ञान आहे. हा सर्व गोंधळ आहे. या दोघांमधला जर हा गोंधळ आहे तर परमेश्वराच्या स्वरूपाचं मूळ ज्ञान देणार कोण आहे? काही बरोबर 5:30 वाजले, 2 मिनिटं अधिकची. मोबाईल मध्ये नाही, समोरच्या घड्याळात.
मुकियेण मुका केवी कीजे बोलिका निद सूर्या एकमेका चेवविती कैसे. एक दोन्ही मुखे आहेत, ते एकमेकाला बोलतं कसं काय करू शकतात. दोन्ही मुखे आहेत, दोन मुखे एकत्र आहेत, ते एकमेकाला बोलतं कसं काय करतील. किंवा दोन माणसं गाढ झोपलेली आहेत, कशी काय उठवतील एकमेकाला. ते म्हणजे झोपताना दोघांना सांगायचं तू मला उठव, तो मला उठव, आणि दोघे गाढ झोपून गेले. कोण कुणाला उठवणार आहे. तैसी या विद्येची उकळी जया जीव जाता ते बुडळी ते केवी तारीती भवजळी एकमेका. त्या पुरामध्ये जाणारी दोघही जर गटांगळ्या खात असतील, अविद्येच्या भवऱ्यामध्ये, अविद्येचा भवरा हा खऱ्या अर्थानं महापूर आहे. या भवऱ्यामध्ये अडकलेली सर्व गटांगळ्या जर खात असतील तर ती एकमेकाला कोण वाचू शकणार आहे. सर्व सारखीच आहे. म्हणून उद्धव देवा अनेक जीवासी कवनी नव्हे मोचक माझे ब्रह्मस्वरूप एक वांचोनिया. आणि म्हणून उद्धव देवा जीवाला कोणीही मोचक नाही, मुक्त करणारा नाही. माझे ब्रह्मस्वरूप एक वांचोनिया, माझ्या वांचून जीवाला मुक्त करणारा कुणी नाही. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्रान् पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आता